काय झालं दोनदा झालं तर काही स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. कॉलेजला चाललोय. बाकी लुकला इज्जत आहे का नाही सांगा कमेंट मध्ये. गाण्याचा टी शर्ट घालून आलोय तसं सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये. बाकी कॉलेजला जातो आता आणि मग तिथं जाऊन शूट करू. कुठे आलाय गाईज आपल्या ब्लॉगमध्ये आज? कुठे? जय श्रीराम. काही विषय नाही. कुठे आता कम्फर्टेबल झालाय ब्लॉगमध्ये. ब्लॉग बघतो का नाही आमचे? का नाही बघतो ना ब्लॉग बघ जरा. आपल्याच लाईक राहते सगळे व्हिडिओ. हा का? मग काही विषय नाही. पहिला लाईक तुझा असतो काय? मग काही विषय नाही. सर्च करून बघतो. बघायची सर्च मध्येच असं नाही. टोपी कधी काढ? एक नंबरला बाबू एक नंबरला दाखव. एक नंबरला सर्च करून बघतो. टोपी काय केस आहे तेवढं काय? किती दिवस वाजून लागतील वाढायला? वाढते 1-1.5 महिने. बाकी संख्येची हेअरस्टाईल बघा. नको आपली नारळाच्या भांड्या. नारळाच्या भांड्या. बाकी जवा तिथं मुरुम टाकलंय. काल तिथं जे डिग लागला होता कालच्या ब्लॉगमध्ये पाहिला असेल तुम्ही. आता त्याचं मुरुम केलंय टाकलंय म्हणजे. चहाला बोललेलं सरांनी. कुठे बोलते मला तरी जाऊन द्यायचं. मी नाही म्हणले म्हणून. बाकी ऊन लय कडक पडले आज. बघू शकता तुम्ही. पाऊस झालता काल. पावसाने चड्ड्यावाल्या झाल्या. ते काय वाळायला तयार नाही पण आज वाळकेल. बाकी काहीच बॉडी बघा संख्येची. अरे बॉडी झाली फुल मसल बिसल बघा. मसल दाखव एकदा. नाही फ्लेक्स तर कर. अरे असे कुठेची बॉडी तर लय खतरनाक आहे. बॉडी कुठे शर्ट काढचा उघडे वा. आज काय लय त्याच्यामध्ये आले तुम्ही काय मध्ये म्हणजे शर्ट वगैरे एकदम टी शर्ट वगैरे. मग आता मला माहित नाही काय आता सिव्हिल ड्रेस आहे. मग याच्यामुळे म्हणत होतो मी की नाही काय ना ड्रेस घ्या. याच्यामुळे काय होतं की आपले नवीन नवीन कपडे बाहेर पडते. मग आपण जर वेगळे दिसतो. बरोबर आहे बरोबर आहे. रोज रोज फॉर्मल घालून काही मजा नाही. मग ते फॉर्मल घातल्यामुळे आपल्याला एक दिवशी सिव्हिल घालायची मजा येते. मजा येते रोज घालून. किती दिवस झाले काय युनिफॉर्म नाही भेटला मला कॉलेजचा. तुझं काही विषय वेगळं आहे. म्हणजे थोडक्यात बघा 15 जोडीचे काय आला बरोबर आहे. मला लेक्चर सुरू होत आहे काही सगळं आपलीच आहे. चला बस. हा सरांचं लेक्चर आहे. तुला काय वाटलं पोरं आहे का? सर पोरं ऐकलं सर बी येतं ते म्हणतो सरांचं लेक्चर आहे की आज. त्याला वाटलं पोरगच आहे तुम्ही. मी तुम्हाला विचारतो कोणते दिसत कोणते तुम्ही सांगितलं नाही मला. ते मागं आपण इथे बसलो गाडी गाणं म्हणून जायसाठी. अरे तिने फॉर्म भरलं मी काम एक बी रखत नव्हतं. संख्येसारखा मित्र कुठंच भेटणार. आणि याच्यासारखं एक आम्ही एक गोष्ट सुरू करणार आहे. काय सांग बिझनेस नाही अरे रील्स हां आम्ही ना कॉमेडी रील्स बनवणार आहे आता काही दिवसात. त्याला बी तुम्ही सपोर्ट करा. याला तर करीत नाही करताना दावा करतात. अरे ज्यादा पाया पडले हाडला हाडला हरी नाही. त्याला फॉर्म भरायला लावलं. हा असं जाधव 8 लाख नाही. हाडला हरी जाधवची पायधरी. फॉर्म भरायचं काम चालू आहे. तसा 50 रुपये फॉर्म चालू आहे आमचा. 50 बाकीकडे 100 घेते. बाकीकडे 100 रुपये घेते. संख्या आम्हाला 50 रुपये भरून. नंबर सांग चल. 9670 जाधव पुणे 07 54 26. हे नंबर लिख नाही झाला पाहिजे त्याचा. पासवर्ड माहिती आहे का? हे नंबर गेला. पासवर्ड माहिती आहे का? नाही पुढं चालू जर मी फेमस झालो तर त्याचा नंबर घेऊन तुम्ही मला कॉल करू शकता. @ 1 2 3 असं काही विषय नाही. जाऊ दे मग. इंडियन परत नंबर
अरे याला फॉर्म भर. अरे काही गेम खेळता भाडे होते अभ्यास सांग मोबाईल नंबर सांग परत चल. अरे मोबाईल नंबर सांग 96 57 93 नाही याला काय करणार आता 93 दिले 96 सांग टपकन. 5426 07 आहे 70 नाही 0 आणि मग 7. तर काय आता नाश्ता करायला चाललोय इकडं आपलं काय नाव रे तिचं तिचं नाव काय ते आपण जेव्हा आपले हे करायला चाललोय ना छोटू वडापावाले. बाकी कुठे आहे आपल्या आपला मित्र नाव खर्च करणार आहे माझा खर्च आहे काही असणार आहे खायला. हा तर पुढच्या वेळेस कुठेचा खर्च आहे करशील का पण पुढच्या वेळेस. हा पुढच्या वेळेस माझा खर्च काय विचार. तर जाऊ आता नाश्ता करू घरी गेल्यावर पण काहीच कामं शिकायला आलं. आता घरी जेवण केलंय बाकी बघू शकता याच्या हातात खोरण माझ्या हातात कुदळे. आता कॉलेज फोडू कॉलेज नाही फोडायचं खड्डं खांदायचं सोमवारी झाड लावायचे. काहीच काम झालंय. गाणे खतरनाक लावलेत डिगुळ आंब्याची नक्की बावली. बाकी बघू शकता किती झाडांना लाळा केलंय. किती झाड आहेत रे 1 2 2 4 6 8 10 12 झाडे. 12 झाडांना लाळे केलेत. काम झालंय आज आत्ता फायनली. गाणे खतरनाक लावले जरा एनर्जी यायसाठी. चला पाय देतो आता आणि जातो घरी. एका जुटीनं पेटल रान तुफान आलं या हेच गाणं आठवतं रे मला का किती वेळचं. गाईज संकेत सुनेल पिऊ राहिलाय फक्त आईला दाखवतो व्हिडिओ. नाही गाईज आम्हाला मावशीने काम सांगितलंय ते भरायचं. हे याचा वास एकदम हॉस्पिटलमध्ये इथे नाही का पुसल्यावर सेम तसं आहे. बाटली भरून 1 बाटली घरी नेणार आहे संकेत आता. हा मग कोण सांगत तुम्ही आता गावात सोबत वाढणार आहे का काही टाकायचे काय. नरसळ आणायचं ना मावशी इथं नाही का. मावशी पण वतल काय लावले तुम्हाला का उरलंय म्हणून. लाल असतं ना पण ते सांडलं तर संख्या भरपाई दे. गाइस काम हो गया घर पे जाने का हाथ धोने. आयडेंटिटी कार्ड दाखव. आयडेंटिटी कार्ड आलंय ना हो तेच आहे फक्त त्याच्यावर SYBCS केलंय आता. कुठं फायदा होतो तुझा आयडेंटिटी कार्ड. हा नाही ड्रेस दाखव आयडेंटिटी कार्ड दाखव. आयडेंटिटी कार्ड बी त्याच्यावर नंबर नाही दिसला पाहिजे. नंबर नाहीचे पहिली गोष्ट आहे का नाही नंबर नाही आहे त्याच्यावर मोबाईल नंबर. रोल नंबर 22. आपल्या समोर नाही डसले राव एकाला बी कुत्रे आहे का नाही. एकाला डसले त्या पोराला. एक कुत्री गाईज आमच्या कॉलेजमध्ये 7 ते 8 जणांना डसली आम्हाला सोडून. आम्ही चाललो होतो आमच्या मागे एक पोरग होतं त्याला सुद्धा डसली ते काही सांगा. पण आता जरा शांत झाली इंजेक्शन का काहीतरी दिलं तिला बी घेऊन जाणार आहे आता. तर आता घरी गेल्यावर बाकीचा व्हिडिओ बनवा. तर गाईज आता कॉलेजमधून आलोय. बाकी कालच्या ब्लॉग मधलं गाणं कसं वाटलं ते बी सांगा. अहो
आम्ही ऐकलं ना सकाळी होतं ना कोणाला येऊन देत नव्हतं तू गेला का कॉलेज मध्ये आम्ही लावलं सगळं बघितलं. तर काही जातं मग खालून फोन आला आपल्याला चहा ठेवायला. तुम्हाला तर माहिती मी चहा ठेवतो. हा तर चहा प्यायला बोलू सगळ्यांना. म्हणते ना चहा चहा प्यायला प्यायला. चहा प्यायला आमची हा चहा प्यायला. हा. तुला काय म्हणायचं आजी? काय चहा आहे पहा आमचा चहा मीच ठेवत असतो. अक्का कसा असतो सांग लोकांना. एकदम भारी चहा लय भारी चहा घेऊन पहा तुम्हाला वाटलं तर. हा. प्या हा, प्या तो आणला करून इथं काय चहा मला कुठचं आहे नाही अरे देवा चहा तेवढी पत्ती टाकली त्या कवा केला असं मग. कडू झार थोडा चोकळून दिल त्याने. झोप आली आता लय. अयो कामाशिका करून झाल्यावर जास्त कुठं नाही. काम करताना रे शाळेमध्ये त्याच्यामुळे माणसाला थकवा येतो ना मग मग आणि ते काय सारे बेजार झाले ना हा पोराच्या कुत्तरवाडी बाकी पतंग आताच उडायला लागलेत. इथून दिसत आहेत मला. आम्ही कवच पतंग पाहतोय 3 पतंग होते बरं का. आता नाही तर आता आता पुढे एवढा एकच आहे आता. पुढे गेलं यो काय हिरवा पुढे यो समोर थांब त्या लोकांना दाखवतो पुढे गेला गाडी. हा 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 तेवढाच आहे आता 2 गेले कुणीकडे. एक पांढरा होता मला पतंग उडवता येतो हा. पण असं मला जास्त इंटरेस्ट नाही इंटरेस्ट नाही त्याच्यात त्यात पतंग उडवण्यामध्ये. होते बहिणी पतंग उडवीत होते. गाणी लय भारी भारी थांब. पतंग उडवीत बाकी आभाळ बघा काय भारी झालंय. वर पाहिलं डोळ्याला पाणी येतं इतकं भारी तुम्हाला काय सांगतो कसं दुःख असून द्या मिळूनच येतं नाही. 2च रोज लावायचं. काय केलं काही जाता चहा प्यायला चाललोय बनवायला घरी. चहा बनवतो आता मी. A few moments later. काय म्हणलं तुला मी फक्त मोबाईल यूज केला ऐकून. चॅनल बंद पडल तू चॅनल बंद चिडली गायचं मी. काय आलं मम्मीने मोबाईल घेतला बरं का नेट का यूज केला. हानवर तो हान पूर्ण कर ना तो इकडे हाताला हान हान ना हाताला. झालं का राग कमी झाला का. काही कारणच नाही मला आणायचं पण केलं काय मी काय झालं 2दा झालं. काय झालं तुम्हाला सांगितलं बरं का. एकदा काय आलं मग तुम्ही टाक हे गो मध्ये मम्मीच्या हातात मोबाईल होता बरं का. मी हिसकीला असं एकदा झालं. दुसऱ्यांदा मोबाईल होता इथं परत दुसरा मम्मीने घेतला बघायला. मी परत हिसकीला. मध्ये येऊ नको तू आपण बस ना बाजूला इकडे काही करा काय आलं सांग ना. हानू करायली मला तू मम्मी शिडी लावू नको मला. हाणायचं कारण काय तुझं. काळे कोंबडे टाकणार मी मला काय लाज आहे. काळा आहे कृष्ण काळा होता विठ्ठल काळाच होता. तू काळा कोंबडा आहे. सावळे होते आम्ही टीव्ही मी सावळाची. कोंबडा आहे. कोण आहे कोंबडा कोंबड्याची आई. सावळा कोंबड्याची आई कोण झाली. कोंबडी मिलेची बाई बाई जाते बाई बाई जाते ग
बाबाचं ब्लश बघा कशा असं बाबा दात दाखा ना बाबाला दात दाखवला आपण गाईच दाखा दातच नाही तो आम्हाला बाबाला जर काही चालत असेल ना बाबाचं तोंड सध्या समजा असेल पूर्ण आत जातं चावा बरं एकदा काहीतरी चावल्याने करा असं का बघितलं का डायरेक्ट असं चाय हो गई गाईचा मम्मीने आताच आणलं होतं तुम्ही पाहिलं असं अशा हाणत राहते मला काय एवढे चॉकलेट बिस्किट काय खाते हिची दाढ दुखते ना चॉकलेट खायचे कशाला रोज चॉकलेट खाते चॉकलेट खाते रोज बाई बाई जाते गमाहेराला बाई बाई माशी काय झाडू काय माशी माशीला जाऊन काशीला नाही बाकी चहा होत आलाय काही आपला उकळते स्पीक इन इंग्लिश विथ मी हा मग मान गेली राव काहीतरी झालंय खरंच असं झालं ना तू कधी काय आता भजन लय खतरनाक चालू आहे एखादा व्हिडिओ काढू आपण त्याचं दाखवू बरं का एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो खतरनाक भजन ज्याला भजनाची आवड आहे तो येडा झाला असता आज भजनामध्ये खतरनाक पाकवाज वाजतोय आणि अक्का भजन म्हणते मम्मी पण भजन म्हणते नाही तर भजनाचा नाच नाही करायचा ज्याला भजनाची आवड आहे तो नाचला असता आता एवढं खतरनाक भजन चालू आहे काही बाहेर कडक पाऊस चालू आहे आणि घरात भजन चालू आहे मस्त वीज पण पडली आहे आता बघू शकता आता चमकली अरे नाही चमकत असते पण आता आवाज ऐक ना आता आवाज नाही पण ते खतरनाक पाऊस चालू आहे कारण घरात भजन लय नाच चालू आहे त्याच्यामुळं तुम्हाला एखादा व्हिडिओ बनवतो ना आता तू पण टाळ कोण वाजवी मीच वाजते ना हा तसं बाई माझ्या ग दुधात नाही कालचा ब्लॉग मी एंड करायचं विसरून गेलो तर तो आता सकाळी एंड करतोय तर हा ब्लॉग इथंच एंड करतो आता तिच्या आहे सॉरी काय म्हणते त्याला हां लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं न्या ओके